नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बीटाची रुचकर अशी चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे एक बीट साल काढून कट करून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 5-6 कढीपत्त्याची पाने आणि अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे. आता आपण मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये सुरुवातीला आपण बीट टाकून घेऊया. त्यामध्ये लसूण, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाकून आपण थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि झाकण लावून मिक्सरला वाटून घेणार आहोत. थोडी रवाळमध्येच आपण ही चटणी वाटून घ्यायची, जास्तही बारीक वाटायची नाही. आपली चटणी वाटून झालेली आहे. जास्त बारीक केलेली नाही आहे मी, थोडं रवाळच टेक्स्चर ठेवायचं. आणि आता ही चटणी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता फोडणीसाठी मी इथं 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि उडदाची डाळ टाकलेली आहे. उडदाची डाळ थोडी लालसर होईपर्यंत आपण खमंग अशी भाजून घ्यायची आणि ही तयार केलेली फोडणी आपण चटणीवर टाकून घेऊया. छान अशी आपली रुचकर आणि चवदार आपली बीटाची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.